दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक उपोषण करतायत। त्यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे। 28 जूनला त्यांचं उपोषण सुरू झालेलं। या 18 दिवसात त्यांचं 8.5 किलो वजन घटलंय। ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर एक्स्ट्रीम लेवलला घसरलेलं आहे। त्यामुळे 2 दिवसात सोनम वांगचुक यांचा मृत्यू होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। नक्की काय सुरू आहे? सोनम वांगचुक यांच्या जीवाला किती गंभीर धोके निर्माण झालेत पाहूया त्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। सोनम वांगचुक यांची तब्येत बेमुदत उपोषणामुळे दिवसागणिक खालवत चालली आहे। त्यांचं वजन 8 किलोने घटलंय। त्यामुळे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। त्यांच्या बेमुदत उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती वेगाने खालवते। योग्य वेळी त्यांना उपचार न मिळाल्यास त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। 2 दिवसात त्यांची जीव जाण्याची भीती आहे। सोनम वांगचुक यांचं वजन 8.5 किलोने कमी झालंय। त्यांचा रक्तदाब 109 वर पोहोचलाय। त्यांच्यासोबत काही अघटित घडल्यास ते देश आणि जगासाठी लाजिरवाणं आणि दुर्दैवी असेल। त्यामुळे वांगचुक यांना बळजबरी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं, त्यांना फोर्स्ड फीड करावी अशी मागणी सैनी यांनी याचिकेत केली आहे। सोनम वांगचुक 28 जूनपासून जंतर मंतरवर उपोषण करतायत। कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली त्यांचं उपोषण सुरू आहे। नीट UGC पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हाव्यात, पेपरफुटीचा फटका बसलेल्या कुटुंबांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी वांगचुक उपोषण करत आहेत। गेल्या काही दिवसांपासून वांगचुक यांची प्रकृती बिघडत चालली आहे। अशक्तपणा वाढलाय। त्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सातत्याने लक्ष ठेवून आहेत, कारण सोनम वांगचुक यांच्या जीवाला धोका आहे। तो कशामुळे? तर अन्न वाचून राहण्यामुळे। जास्त काळ उपोषण केल्यास त्या उपोषणात माणूस किती काळ तग धरू शकतो याची माहिती असणं आवश्यक आहे। उपोषणामुळे शरीराची अवस्था कशी बदलते हे टप्प्याटप्प्याने सांगतो। तर उपोषणामुळे म्हणजेच अन्न वाचून आपल्या शरीराची ऊर्जा संपते। पहिले 24 ते 48 तास शरीरातील ग्लुकोज म्हणजेच साखर आणि ग्लायकोजन संपतं। यानंतर शरीर एनर्जीसाठी यकृतात साठवलेले फॅट्स जाळण्यास सुरुवात करतं। चरबी संपल्यावर शरीर जिवंत राहण्यासाठी स्नायू आणि ऊती म्हणजेच टिश्यू विरघळवून त्यापासून ऊर्जा तयार करतं। त्यामुळे स्नायू अत्यंत अशक्त होतात। यातील बराचसा भाग शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यामुळे असतो। पहिले 2 आठवडे रक्तदाब कमी होतो, हृदय धडधडणं मंदावतं, ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता कमी होते आणि चक्कर येऊन शुद्ध हरपू लागते। रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नष्ट होते। त्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या आठवड्यात ऊर्जा मिळवण्यासाठी शरीर स्वतःच्या स्नायूंमधील प्रथिनांचा वापर करू लागतं। 5व्या आणि 6व्या आठवड्यात अवयवांचं कार्य मंदावतं, स्नायू आणि अंतर्गत अवयव निकामी होतात। शरीराला ऊर्जा न मिळाल्यामुळे मेंदू, लंग्स आणि किडनी यांसारखे महत्त्वाचे अवयव काम करणं थांबवतात। शरीरातील प्रोटीन्सचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळे पोटात आणि हातापायांवर सूज येते। हा अगदी शेवटचा टप्पा असतो। त्वचा कोरडी पडते आणि केस गळतात। हे एक अत्यंत संथ आणि वेदनादायी मरण आहे, ज्यामध्ये शरीराचा हळूहळू अंत होतो किंवा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा, उदाहरणार्थ पोटॅशियम, समतोल ढासळल्यामुळे हार्ट अटॅक येतो किंवा इन्फेक्शन होऊन व्यक्तीचा मृत्यू होतो। पण जर का व्यक्ती ड्राय फास्टिंगवर असेल, म्हणजेच उपोषणात पाणीसुद्धा पित नसेल, तर अवयव निकामी होण्याची प्रक्रिया खूप वेगवान होते आणि काही दिवसातच मृत्यू होऊ शकतो। आणि उपोषण सुटलं तर लगेचच जेवण करणं, अन्न खाणं सुद्धा धोकादायक असतं। वैद्यकीय तज्ज्ञांचं असं मत आहे की जेव्हा शरीराचे वजन प्रचंड प्रमाणात कमी होतं, तेव्हा शरीरातील अवयव अन्न किंवा ग्लुकोज पचवण्यास असमर्थ ठरतात। अशा स्थितीत अचानक पुन्हा अन्न सुरू करणं धोकादायक ठरू शकतं। म्हणूनच खूप दिवस केलेल्या उपोषणानंतर पुन्हा अन्न सुरू करताना डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावं लागतं। हे धोके लक्षात घेऊनच आता सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचं गांभीर्य वाढलंय। त्यांच्या जीवाची आता सर्वांनाच चिंता लागली। पण सोनम वांगचुक यांनी उपोषणाचा घेतलेला निर्णय योग्य आहे का याबद्दल सुद्धा सवाल केले जात आहेत। सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर 2 वेगवेगळे मतप्रवाह आहेत। ही पद्धत योग्य आहे की नाही हे आपापल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं। सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांची पद्धत चुकते। सोनम वांगचुक दबाव तंत्राचा वापर करतायत। लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारवर केवळ आमरण उपोषणाच्या माध्यमातून राजीनामा देण्याची सक्ती करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न एका गटाकडून विचारला जातोय। त्यांच्या मते मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलनाचे कायदेशीर व घटनात्मक मार्ग उपलब्ध आहेत। दुसरं एक मत असं आहे की खूप दिवसांचं उपोषण करण्यामुळे ते स्वतःचा जीव धोक्यात घालतायत। त्यांच्या आरोग्याची हानी होते, कारण खूप काळ अन्न वाचून राहिल्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवतील। शरीराचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं असा एक काळजीचा देखील सूर दिसून येतोय यावेळी। त्यांच्या समर्थनार्थ सुद्धा एक मोठा गट आहे। त्यांच्या मते उपोषण करणं अहिंसात्मक पद्धतीने केलेला विरोध आहे। सरकारचे आणि व्यवस्थेचे लक्ष वेधून घेण्याची ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे।
आपल्या देशात अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला एक हत्यार म्हणून वापरलं जात असतं. तेच हत्यार आता सोनम वांगचुक यांनी उगारलं आहे. महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उपोषण केलेलं. एकदा ते सलग 21 दिवस उपोषणाला बसले होते. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील अनेक दिवस उपोषणाला बसले होते. आता सोनम वांगचुक विद्यार्थ्यांच्या परीक्षांमधला गोंधळ म्हणजे नीट पेपर फुटी, भ्रष्टाचार आणि लडाखच्या हक्कांसारख्या गंभीर प्रश्नांसाठी स्वतः लढत आहेत. पण त्यांनी जीविताची काळजी म्हणून उपोषण सोडायला हवं अशी मागणी सर्वच स्तरातून होते. त्यांच्या उपोषणावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लगाव बत्ती.